नमस्कार. आज आपण नाडीशोधन प्राणायाम हा विषय घेतलेला आहे. नाडीशोधन प्राणायाम हा प्रसिद्ध प्राणायाम आहे. खूप जण सरावात त्यांच्या आणत असतात, पण काही साधक काय करतात, अनुलोम विलोम प्राणायाम, कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम करून त्यांचं प्राणायामाचं सत्र संपवतात. कारण नाडीशोधनविषयी भरपूर कन्फ्युजन सुद्धा असतं. कुंभक कधी करायचा, कसा करायचा, आपली कॅपॅसिटी तेवढी आहे का, आणि किती आपण करू शकतो का, मग बंधांसकट कसा करायचा, अनेक प्रकार सुद्धा आहेत त्याचे. म्हणून आज आपण नाडीशोधन प्राणायाम या प्राणायामाचं जे नाव आहे याच्या अर्थासकट पूर्ण ती कृती आहे ती पाहणार आहोत. 8 प्रकार नाडीशोधनचे पाहणार आहोत, कुंभकासहित, बंधांसहित असं आपण पाहूयात. मुळात नाडीशोधन प्राणायाम आपण पहिले ते नीट समजून घेतलं पाहिजे. मूळ इथेच आहे. कपालभाती प्राणायाम म्हणा किंवा इतर सगळेच प्राणायाम, आसनं म्हणा, आपण त्या सगळ्याच्या पहिले मुळातून मूळ जर चांगलं असेल तर त्याची जी झाडाची फळं आहेत ती गोड लागतात आपल्याला, लक्षात ठेवा. तर त्यासाठी जे मूळ आहे ना ते आपलं चांगलं पाहिजे, आणि ते सगळ्यात महत्त्वाची कुठली नाडी आहे तर ती आपल्या विचारांची. आपण विचारांनी इतके अस्थिर झालेलो आहोत आत्ताच्या काळात की आपल्याला ही स्थिरता येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण तुम्ही कधी ऑब्झर्व केलेत का, आपण प्राणायामाला बसलो, शांतपणे योगासनानं बसलो, ओंकार जप केला की आपल्यालाच चांगलं वाटतं. म्हणजे आधी कुठली पूर्वतयारी, हे सगळं हे जे आपलं आता चिंतन होणार आहे, आपण जे ऐकणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी जाणून न घेता सुद्धा कधीतरी आपण जेव्हा बसतो प्राणायामाला, ओंकार जप करायला, शांत वाटतं आपल्याला. म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या दिशेने आपण थोडं जरी वळलो, थोडं जरी त्याच्याविषयी चिंतन झालं, तरीही आपल्यामध्ये हे नाडीशोधन प्राणायामामुळे जे काही गुण उतरणार आहेत, संस्कार होणार आहेत, त्याला सुरुवात होते. म्हणून म्हटलं सगळ्यात महत्त्वाची नाडी कुठली, विचारांची. तर आपण पहिले तिथून सुरुवात केली पाहिजे. नाडीशोधन प्राणायाम. तर प्राणायाम म्हणजे काय, नुसता श्वासोश्वास म्हणजे प्राणायाम नाही. ही जी विश्वशक्ती आहे त्याला प्राण म्हटलं गेलेलं आहे. खरं तर इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलं तर त्याला आपण ब्रीथ म्हणतो, पण ब्रीथ सुद्धा हा शब्द सुद्धा पुरेसा नाही आहे या अर्थाला. प्राण हा जो या संस्कृतमध्ये प्राण म्हटलं गेलेलं आहे, आणि त्यालाच भगवान श्रीकृष्णाने ईश्वर म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी चैतन्य शक्ती म्हटलेलं आहे. चैतन्य म्हणजे उत्साह. जगात सगळीकडे पाहिलं तर आनंद भरलेला आहे. आपला विषय इतका आनंदाचा आहे की आपण त्याच्याविषयी जाणून घेताना सुद्धा, प्राणायामाला बसताना सुद्धा, प्राणायामामध्ये स्थिर होताना सुद्धा प्रत्येक टप्प्याला आनंद आहे. तर इथे फक्त आपण जेवढा अनुभव घेणार ना, या अनुभवातून हा आनंद आहे तो द्विगुणित होणार, आणि तो वाढत जाणार, कित्येक पटीने तो वाढत जाणार. कारण आपल्याला कसं झालंय, हे पाहता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे, आणि त्यासाठी नाडीशुद्धी प्राणायाम आहे. तर प्राणशक्ती म्हणजे ही चैतन्य शक्ती आहे. संपूर्ण जगात व्यवस्था आहे, ईश्वराने केलेली व्यवस्था, त्याच्यातून निर्माण झालेली व्यवस्था. शरीर हे आपोआप निर्माण झालेलं आहे, कारण याच्यामधले सगळे व्यवस्था जर आपण पाहिली तर ती दिव्य आहे, डिवाइन आहे. त्याचं आपण बोलायला सुद्धा आपल्याला ते पुरणार नाही, वेळ पुरणार नाही. शरीरात कुठले कुठले अवयव आहेत, कशी कशी व्यवस्था आहे, याविषयी बोलायला सुरुवात केली तरी सुद्धा वेळ पुरणार नाही, इतकं दिव्य आहे. आता नाड्यांबद्दल आपण म्हणतो आहोत. शरीरात नाड्या किती आहेत, 75,000 नाड्या शरीरामध्ये आहेत, 72,000 नाड्या. आणि या 72,000 नाड्या आहेत, त्याच्याहून अधिक सूक्ष्म नाड्या सुद्धा आहेत. म्हणून शिवसंहितेमध्ये 3 लाखाहून अधिक नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत असं सांगितलं गेलेलं. या नाड्यांमधून ही जी प्राणशक्ती आहे ते शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत असते. आपण जसं आयुष्य एक जगत आहोत तसंच आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी जगत असते. आपण अन्न ग्रहण करतो, त्याचं पचन होतं, त्यातून जे चांगले सगळे घटक आहेत ते आपल्या रक्तामध्ये शोषले जातात, शरीरातून मल बाहेर काढला जातो, म्हणजे वाईट सगळे पदार्थ ते बाहेर काढले जातात. तसंच त्या पेशींबाबतीत सुद्धा होत असतं. रक्ताद्वारे जे घटक आपण घेतलेले असतात, शोषलेले असतात, ते सगळे घटक पेशींमध्ये जातात. पेशींमधले जे वाईट घटक आहेत ते पुन्हा रक्तामध्ये मिसळतात, आणि ते परत कार्बन डायऑक्साईडमधून म्हणून ते बाहेर जातात फुफ्फुसांमधून. प्रत्येक पेशी हे आयुष्य जगत असते. म्हणून तुकाराम महाराजांनी किती सुंदर सांगितलंय, तुका म्हणे एका देहाचे अवयव. म्हणजे आपण सर्वजण हे एका देहाचे अवयव आहोत. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी मी आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी हीच प्राणशक्ती आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी हीच चैतन्य शक्ती आहे, म्हणजेच ईश्वर आहे. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवित हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, भजन तयाचे चुकवू नका, असं संत तुकारामांनी सांगितलंय.
म्हणजे ही सत्ता आहे ती ईश्वराची. तर त्याचं भजन पूजन म्हणजेच ही योग साधना. कारण आपलं चिंतन, आपलं स्मरण हे ईश्वराचं व्हावं यासाठी, किंवा कारण ते जर नाही झालं तर आपल्या जीवनामध्ये आपण जे काही करू पाहतो त्या कुठल्याच त्याला आपण अर्थ देत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी मग आपली हाव धाव वाढतच जाते. जेवढे व्याप तेवढे डोक्याला ताप हे वाढत जातात. त्यामुळे आपण सगळ्याचं मूळ आहे ते समजून घ्यावं आणि मग प्राणायामाला बसावं. तर प्राणायाम म्हणजे आपल्या लक्षात आलं, ही प्राणशक्ती ज्या पूर्ण विश्वाची ती एकच शक्ती आहे, ती प्राणशक्ती. आणि ती शरीरामध्ये कुठल्या रूपाने वास करते, तर पंचप्राणांच्या रूपाने वास करते. म्हणजे या शक्तीला ही नावं दिली गेलेली आहेत. कारण त्या प्रत्येक शक्ती शरीरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही प्राणशक्ती जेव्हा जाते तेव्हा त्याचं कार्य काही प्रमाणात बदलत असतं आणि त्यामुळे शरीरातल्या व्यवस्था आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे प्राणशक्तीमुळे आपण श्वास घेऊ शकत असतो, अपान शक्तीमुळे शरीरातून मल मूत्र विसर्जित होत असतात, व्यानवायूमुळे संपूर्ण शरीरामध्ये आहे व्यापता, म्हणजे पूर्ण व्यापून आहे हे शरीर व्यानवायू. तसंच समान वायू आहे त्यामुळे भूक लागते. तर हे सगळे वायू शरीरामध्ये वेगवेगळे ठिकाणी आहेत. उदान वायू आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, बोलणं, हसणं या सगळ्या गोष्टी त्या उदान वायूमुळे होत असतात. तर अशी ही हा सुंदर विषय आपण समजून घेत असताना नाडी शोधन प्राणायामामध्ये सुद्धा आपण नाडी शोधन प्राणायाम हा नीट अभ्यासावाच. कारण नाडी शोधन हा खूप विशेष असा प्राणायाम आहे. नाडी म्हणजे काय? नाडी हा शब्द नाद या शब्दातून आलेला आहे. नाद म्हणजेच आहे, आहेपणाचे सर्वत्र एक नाद सुरू आहे. कुठल्याही ठिकाणी उद्रेक झाला, स्फोट झाला तर त्यानंतर सुद्धा त्याचा नाद असतो, ते वातावरण असतं. भजन झालं, पूजन झालं, योगासने झाली, शुभस्मरण झालं, शुभचिंतन झालं, ईश्वर चिंतन झालं तर त्या ठिकाणी ते वातावरण असतं. मंदिरातलं वातावरण, ते वातावरणच आपल्याला ते जाणवतं, तो नाद आहे तो त्या ठिकाणी असतो. मग मुळात काय, तर नाद सर्वत्र आहे, फक्त तो अनुभवण्यासाठी आपल्याला तिथे जावं लागतं, विचारांतून जावं लागतं. तसंच हा नाद शांतीनाद, ब्रह्मनाद हा आहे, शांतता आहे या स्वरूपात आहे. म्हणून आपण सतत जे विचार करत असतो, फक्त पुढचे आणि मागचे, भूतकाळ भविष्यकाळ यातले सतत जे आपले विचार सुरू असतात, त्यामुळे कदाचित आपल्याला याचा अनुभव घेता येत नाही. पण प्रत्येक क्षणाला हा जसा श्वासोश्वास आपला सुरू आहे सहज, तसेच शरीरातले अनेक अवयव त्यांचं कार्य सुरू असतं सहज. तर हा सहज असणारा परमेश्वर आपल्याला या प्राणायामाच्या सहज स्थितीमध्ये आपल्याला अनुभवता येतो. म्हणून हा नाद ब्रह्म, शांतीनाद हा आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि हे जे आपण आता चिंतन केलं, आपण हे जे ऐकतोय तेच आपल्याला महर्षी पतंजलींनी अष्टांग योगामध्ये सांगितले. म्हणजे आपण त्याकडे वळण्यासाठी, त्या प्राणायामापर्यंत पोहोचण्यासाठीच पूर्वतयारी महर्षी पतंजलीने यम, नियम, आसन ही 3 पायऱ्या अगोदर सांगितलेल्या आहेत आणि प्राणायाम ही 4थी पायरी सांगितलेली आहे. त्यामुळे यम, नियम, आसन, प्राणायाम अशाद्वारे आपण पुढे जावं. मला या ठिकाणी माझ्या गुरूंनी लिहिलेला एक अभंग आहे, तो तुम्हाला सांगावा असं वाटतं. प्रत्येकाने योग धरावा, शरीर आनंद घ्यावा, यमनियमांचे पालन करुनी, योगासनी आसन वळवुनी, प्राणायामे श्वास उश्वासे अंतर्नाद करावा, शरीर आनंद घ्यावा. म्हणजे काय सांगितलं इथे, हा अंतर्नाद आहे, हा प्राणायामातून अनुभवायला मिळतो, पण श्वासोश्वासे, म्हणून श्वासोश्वास सुद्धा इथे महत्त्वाचा आहे. म्हणून तर श्वासोश्वास गतिर्विच्छेद म्हणजे प्राणायाम हे आपल्याला सूत्रांमध्ये हे सूत्र आहे ते आढळतं. महर्षी पतंजलींनी सुद्धा हे सांगितलं. तर हा श्वासोश्वास आहे तो आपण कसा करायचा नाडी शोधनमध्ये ते आता आपण शिकणार आहोत. नाडी शोधनचे 8 प्रकार आपण आता पाहतोय. त्यातला पहिला प्रकार पाहूयात. हा जो प्रकार आहे तो सर्वांना जमण्यासारखा आहे आणि हा सगळ्यात बेसिक, सर्वांना जमेल आणि सर्वांना तिथूनच पुढे जावं लागेल. कारण आपली एक कॅपॅसिटी असते. आपल्याला जर धावायचं आहे, सलग आपल्याला 5 किलोमीटर धावायचं आहे, पण तो स्टॅमिनाच नाही आहे आपल्याकडे, तर आपण सलग 5 किलोमीटर धावण्यासाठी आपल्याला पहिल्याच दिवशी जमणार नाही. मग सुरुवातीला आपल्याला थोडी प्रॅक्टिस करून स्टॅमिना वाढवावा लागेल. तसंच आपल्या फुफ्फुसांबाबतीत आहे. आपल्याला जेवढा श्वास दीर्घ करता येईल, जेवढा कुंभक करता येईल, तेवढी आपली क्षमता वाढेल आणि पुढे आपण पुढची पायरी करू शकतो, त्याच्या पुढची पायरी करू शकतो. मग ते तुम्हीच ऑब्झर्व करत जाल आणि हा प्राणायामच तुम्हाला पुढे नेत जाईल. आपण आता पहिला प्रकार पाहूया.
उजव्याच हाताच्या या अंगठ्याने आणि या 2 बोटांनी नाकपुड्या बंद करायच्या. ही 2 बोटं अशी बंद करायची आहेत. तिन्ही बोटांच्या टिप्सचा वापर करायचा. जर पूर्ण तुम्ही ठेवलीत तर मग श्वास घेताना किंवा श्वास सोडताना आपल्याला दम लागू शकतो. तर आपण हलकासाच दाब द्यायचा, पूर्ण दाब नाही. आणि त्यासाठी जे टोकं आहेत या बोटांची याचा वापर करायचा. अर्ध्या नाकपुड्या बंद करायच्या. या ज्या 2 बोटांनी मी डावी नाकपुडी ती बंद केली आणि अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद केली. दोन्ही नाकपुड्या एकत्र बंद करायच्यात पण अर्ध्या. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता या 8 प्रकारांमध्ये कुठलाही प्रकार सुरू करताना पहिले फुफ्फुसांमध्ये असलेला श्वास हा बाहेर सोडायचा. आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. पण श्वास घेताना भरपूर वेळ लावा आणि सोडायला सुद्धा वेळ लावा. तो दीर्घ आणि खोल पाहिजे. दीर्घ श्वसन करायचे पण ते खोल. आता आपण जेव्हा प्राणायामाला बसतो तेव्हा जी आपली बैठक स्थिती आहे ती स्थिर पाहिजे. पण ही बैठक स्थिती जरी शरीराने जरी आपण स्थिर असलो तरी मनाने जेव्हा विचार सुरू असतात, चित्त भरकटत असतं, तेव्हा ही प्राणायामामध्ये आपला हा योग आहे तो जुळत नाही. योग म्हणजे काय? एकत्र येणे. तर आपलं जे स्वरूप आहे, मूळ स्वरूप आणि आपण हे एक आलो पाहिजे. ते एकच आहे पण आपण त्याच्यापासून दूर आहोत. याचं कारण काय? मी माझ्या गुरूंना विचारलं होतं की सर आपण प्राणायामाला बसताना नेमकं कसं बसावं? कारण आपण जेव्हा बैठक स्थिती घेतो तेव्हा ती 10-15 मिनिटांच्या वर जाणं म्हणजे ते जे रोज प्रॅक्टिस करतात आणि ज्यांना त्याची आवड आहे त्यांच्या बाबतीतच घडतं. पण जे बिगिनर्स आहेत त्यांना हा प्राणायाम कसा नीट कळेल हा मी प्रश्न विचारला होता. तर त्यांनी इतकं मुळातून त्याचं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं सर्वतोपरी सहज आपण बसलो पाहिजे. सहज म्हणजे काय? तर आपण जेव्हा बसतो प्राणायामाला किंवा योगासने करण्यासाठी तर प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रत्येक कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक दिवशी प्रत्येक कृती आपण जी कुठली करू त्या सर्व ठिकाणी आपण आपला मीपणाच असतो. मी बसले आहे, मी पद्मासन घातलंय, माझा श्वास, माझी मांडी, माझा हात, माझ्या नाकपुड्या, माझा वेळ, माझी योगासने, मी प्राणायाम करते. तर या सगळ्या ठिकाणी आपण मी 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 म्हणत असतो. पण हा मी मी म्हणणारा कोण आहे? इथे शुद्ध भाव आपला असला पाहिजे. कारण या मीच्या वरती जे आवरण आलेलं आहे ते अहंकाराचं आलंय. या मीच्या वरती ही कृतज्ञताचं आवरण नाहीये. कृतज्ञता आपण जेव्हा आपल्या मनामध्ये कृतज्ञता असेल, नम्रता असेल, तेव्हा आपला भाव शुद्ध असेल. त्यामुळे योग म्हणजे काय याचं उत्तर महर्षी पतंजली देतात. त्याची डेफिनेशन अशी सांगतात, चित्तवृत्ती निरोधः. योग चित्तवृत्ती निरोधः म्हणजे योगाने चित्तवृत्तीवरती निरोध म्हणजे कंट्रोल्स. तर हे सतत जे विचार भरकटत असतात, विचार वाईट नाहीत, विचार थांबवण्याचा प्रयत्नही करू नये. कारण विचार हे सतत जसा प्राण सुरू आहे, श्वास सुरू आहे, तसे विचार हे सुरूच आहेत. विचार म्हणजे जीवन आहे. या विचारांच्याच बळावरती आपण खूप काही चांगल्या गोष्टी करू शकतो. आता आपण जे ऐकतोय यावरती सुद्धा आपला विचार होणार आहे, चिंतन होणार आहे. म्हणून सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा विचारांनी करता येतात. भरपूर वाईट गोष्टी आहेत, आळस आहे, नकारात्मक विचार आहेत, ते सुद्धा विचारच आहेत. म्हणून आपण विचार थांबवण्याच्या मागे लागायला नको. इथे काय की विचार आहेत ते शुद्ध पाहिजेत. आणि जेव्हा शुद्ध विचार आणि नाडी शोधन झालेलं हे शरीर, जेव्हा शुद्ध विचार आणि शुद्ध मन एक होईल तेव्हा मग तो मी म्हणणारा कोण असेल? तो मी म्हणणारा मी नाही किंवा तुम्ही नाही किंवा कोणी नाही, तो हा विठ्ठल. तो हा विठ्ठल बरवा. म्हणजे तो जो विठ्ठल आहे, जे स्वरूप आहे आपलं, ते या ठिकाणी बसून प्राणायाम करतंय. हा भाव आपला असायला पाहिजे. आणि हाच दृढ भाव आपला झाला. दृढ म्हणजे काय? घट्ट. म्हणजे तिथून आपण कुठे हलायलाच नको. म्हणजेच तिथे आपली जी बैठक स्थिती आहे ती स्थिर कशी? स्थिरम सुखम आसन कसं? स्थिर म्हणजे शरीराने स्थिर, पण हा भाव आहे त्याला दृढ धरून ठेवणे. तिथे ती मनाची स्थिरता आहे. मग ती मनाची स्थिरता आणि शरीराची स्थिरता ती झाली पाहिजे. आणि मग आपला प्राणायाम आहे तो किती वेळ आपण करतोय याकडे आपले लक्ष नसणार. आसन किती वेळ करतोय त्याकडे आपले लक्ष नसणार. म्हणजे आपण त्यातला सहज स्थितीतला आनंद घेत राहतो. झोपेत कसं होतं, किती तास जात आहेत नाही कळत आपल्याला, 6 तास 7 तास. फक्त आपण मग तो अलार्म लावला किंवा आपल्या अंतर्मनात ती वेळ गेलेली असेल तर आपण उठतो, आपल्या सवयीप्रमाणे ते होतं.
पण ती 6 तास जर आपण फक्त एका जागेला बसायचं असं ठरवलं तर कधी ते 6 मिनिटसुद्धा आपण तसं कधी शांतपणे बसत नाही सहज. तर तसंच आहे ते. मग ही जी अवस्था आहे त्या उन्मनी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी पहिले शांत मन, शुद्ध विचार, इथून ती बैठक आहे ती आपल्या ईश्वराच्या चरणांपाशीच ती बैठक झाली पाहिजे. हा आपण पहिला प्रकार पाहिला. आणि या पहिल्या प्रकारामध्ये जे आपण सगळे जी बैठक स्थितीबद्दल अभ्यास केला तो सर्वच प्राणायामांसाठी आहे. तर तो आपण तेच मुळे ते आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. दुसरा प्रकार पाहूयात आणि त्याचे पुढचे सगळे प्रकार आपण पाहत जाऊयात. दुसरा प्रकार तुम्हा सर्वांना माहीत आहे, अनुलोम विलोम प्राणायाम. हा प्राणायाम आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा आपण आपला श्वासोश्वास सुरू होतो, दीर्घ श्वास सुरू होतो आणि त्यावेळेस आपण कुठलीही जर गोष्ट करत असू तर त्याकडे जेव्हा आपण नीट पाहतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचे असतात, अभ्यास करायचा असतो आणि तो मनापासून करायची जर इच्छा असेल तर आपण वाचताना कसं वाचतो तेवढं तीक्ष्ण नजरेने, तेवढं सूक्ष्मतेने आपल्याला ते पाहायचं आहे. एका सुईमध्ये जर आपल्याला धागा ओवायचा असेल तर आपल्याला आपली दृष्टी आहे, नजर आहे ती सूक्ष्म करावी लागते, ती तीक्ष्ण करावी लागते. तसंच या सगळ्या प्राणायामांमध्ये तुम्हाला खोल जायचं असेल तर आपल्याला या दृष्टीनेच जावं लागेल. मग या दृष्टीचं इथे काम नाही. हे डोळे बंद, ती जी अंतर्दृष्टी आहे ती आपली सुधारली पाहिजे. मग ते विचार आणि ती दृष्टी ती एक झाली पाहिजे. तर यामध्ये अनुलोम विलोम आपण एकदा परत पाहूयात. उजव्याच हाताचं हे जे बोट आहे अंगठा याने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा. डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि मग तो डाव्या नाकपुडीने सोडायचा. हा अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. ही दुसरी पायरी नाडी शोधनाची. तिसरी पायरी आहे, आता हे जे दोन मूळ प्रकार आहेत हेच प्रत्येक पायरीमध्ये त्याचे रिपिटेशन आहे, फक्त कुंभक आणि बंध त्यामध्ये ॲडिशनल असणार आहे. तर पुढचे प्रकार समजून घ्यायला सोपे आहे जर हे पहिले प्रकार नीट समजले तर. पहिला प्रकार आपला कसा होता तसाच तिसरा प्रकार आहे, फक्त या तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला मूलबंध आणि अंतरकुंभक हे दोन प्रकार यामध्ये ॲडिशनल करायचे आहेत. पहिल्या प्रकारामध्ये आपण अर्ध्या नाकपुड्या बंद केलेल्या, दोन्ही नाकपुड्या एकत्र आणि दोन्ही नाकपुड्यांवरती समान दाब दिला होता. दीर्घ श्वास घ्यायचा, पूर्ण छाती भरून श्वास घेतला की त्यानंतर ज्या अर्ध्या नाकपुड्या बंद आहेत त्या पूर्ण बंद करायच्या. बंद केल्यानंतर इंटरनल ऑर्गन्स ॲनस आणि जेनिटल्स हे बेंबीच्या दिशेने, नेवलच्या दिशेने वरती खेचायचे. पण त्यावेळेस अंतरकुंभक सुद्धा म्हणजे आतमध्ये श्वास कोंडून आपण नेवलच्या दिशेने जेनिटल्स आणि ॲनसला वरती खेचायचं आहे आणि मग नेवल कण्याच्या दिशेने खेचायचे, म्हणजे तो मूलबंध लागणार. या मूलबंधामुळे अनेक त्याचे परिणाम आहेत शरीरावरती, ते सुद्धा हेल्थ बेनिफिशियल सगळे त्याचे बेनिफिट्स आहेत. म्हणजे जे पाईल्स, कॉन्स्टिपेशन, पिरियड्स संबंधित काही त्रास असतील, इंटरनल ऑर्गन्सचे त्रास असतील तेही यातून बरे होतात. आणि या कुंभकामुळे आपली जी श्वासाची क्षमता आहे ती सुद्धा वाढते. तर आपण यामध्ये अंतरकुंभक आणि मूलबंध एकत्र केला की अर्ध्या नाकपुडी परत ओपन करायचे आणि मग श्वास सोडायला सुरुवात करायची. पुढचे जे आपण 6 प्रकार पाहणार आहोत ते सगळे कुंभकामध्ये, म्हणून कुंभकाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात. हा कुंभक जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ही दक्षता घ्या की आपली जी क्षमता आहे तेवढाच आपण तो करावा. समजा आपण 5 सेकंद जरी कुंभक, अंतरकुंभक किंवा बाह्य कुंभक करतोय तरी पण आपण सरावाने पुढे 8 सेकंद, 10 सेकंद असे पुढे आपण जात राहणार. पण तुम्ही डायरेक्टली 10 आणि 15 करायचा प्रयत्न केला तर पुढे आपल्याला दम लागणार आहे. म्हणून पुढची जी 10 मिनिटं आपण अनुलोम विलोम किंवा नाडी शोधन प्राणायाम करणार असू तोही आपल्याकडून होणार नाही, दम लागायला सुरुवात होणार. त्यामुळे सुरुवातीला आरामातच जा.
कुंभक करा, 5 सेकंद करा. तुम्हाला जर जमतच असेल आणि तुम्ही सरावात असाल तर तुम्ही 8 सेकंद करा, 10 सेकंद करा. असं कुंभकाला प्रॅक्टिस त्याची कुंभकाची करायची आहे. आणि जेव्हा दम आपल्याला लागतो तेव्हा त्याच्या नर्वस सिस्टमवरती सुद्धा इफेक्ट होत असतो. म्हणून आपण आपल्या कॅपॅसिटीच्या पुढे जातो तेव्हा मग डोळे थोडे लाल होऊ शकतात, त्यामध्ये रफनेस येऊ शकतो, आपला घसा कोरडा पडू शकतो. तर हे सगळं श्वासावरती, म्हणजे श्वासावरतीच आपलं शरीर हे कसं डिपेंड आहे आणि तो श्वासोश्वास सहज सुरू असतो. आपण त्याला पॉझिटिव्हली पाहूयात. म्हणजे हा जर प्राणायाम आपण नीट लक्ष देऊन केला आणि आपल्या कॅपॅसिटीनुसार केला तर यामधून आपली प्रगती लवकर होणार. तर आपण कुंभक करताना तेवढी एक दक्षता घ्यायची. तिसरा प्रकार आपण पाहिला. चौथा प्रकार आहे तो अनुलोम विलोम मध्ये मूलबंध आहे. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा. डावी नाकपुडी बंद करायची, उजवी ऑलरेडी बंद आहे. मग त्यावेळेस मूलबंध लावायचा आणि अंतरकुंभक. मग उजवी नाकपुडी उघडायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. दोन्ही नाकपुड्या एकत्र बंद असणार. मग अंतरकुंभक आणि मूलबंध लावून डाव्या नाकपुडीने सोडायचा. अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीथिंग. 4 प्रकार आपण पाहिले. आता 5वा आणि 6वा प्रकार हे उडियान बंधासकट आहेत. पण उडियान बंधामध्ये अंतरकुंभक नाही, इथे बाह्य कुंभक येणार. अंतर म्हणजे आतमध्ये, बाह्य म्हणजे बाहेर, कुंभक म्हणजे होल्ड. कुंभक म्हणजे काय? कुंभ म्हणजे मडकं. आता हे मडकं 2च प्रकारात असू शकतं. एकतर त्या मडक्यामध्ये पाणी आहे किंवा त्या मडक्यामध्ये पाणी नाही. मग ते पाणी अर्ध भरलेलं असो, पूर्ण भरलेलं असो, आहे किंवा नाही. तसंच फुफ्फुसांमध्ये श्वास आहे किंवा नाही, अंतरकुंभक किंवा बाह्य कुंभक. या कुंभकाचा अर्थ किती चांगला आहे. कुंभक म्हणजे ही जी विश्वशक्ती आहे, ही चैतन्य शक्ती आहे, हा श्वास पूर्ण फुफ्फुसांमध्ये घेऊन, हा भाव घेऊन त्या ठिकाणी स्थिर राहणे. मग आपण श्वासाला स्थिर करतोय, कारण तेव्हा श्वासाला जेव्हा स्थिर करायचं असतं तेव्हा आपलं मन सुद्धा स्थिर होतं. आणि आपलं जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा आपण सत्स्वरूपात असतो. त्यामुळे जो काही वेळ असेल 5-10 सेकंद, त्यामध्ये आपलं जे मन आहे ते हळूहळू स्थिर व्हायला सुरुवात होते. जेव्हा बाह्य कुंभक आपण करतो तेव्हा संपूर्ण समर्पण म्हणजे काय, तर हा देह हा ईश्वराचाच आहे आणि इथूनच या पंचतत्वांमधूनच तर हे शरीर आहे ते धारण झालेलं आहे. पृथ्वी तत्व शरीरात आहे, जलतत्व शरीरात आहे, अग्नितत्व आहे, स्पेस आहे, तेज आहे. मग या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये आहेत आणि त्याच बाहेर सुद्धा आहेत. पिंडी ते ब्रह्मांडी हे आपल्याला इथे लक्षात येईल. तर हाच भाव घेऊन संपूर्ण समर्पण म्हणजे ईश्वरार्पण, आपले सगळे कर्म, हा प्राणायाम, सगळे विचार, सगळे ईश्वरार्पण करून कुंभक करणे म्हणजेच बाह्य कुंभक. श्रीकृष्णाने अर्जुनाला काही महत्त्वाची यज्ञ सांगितली की एक समर्पण योग्याचं कसं असावं, तर त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला कुंभक सांगितले. मग हे कुंभक जे श्रीकृष्णाने सांगितलेले आहेत ते आपण नाडीशोधनमध्ये करत आहोत. म्हणजे जर आपण नाडीशोधनच्या मी सुरुवातीला म्हणाले त्याप्रमाणे अर्थानुसार कृतीपर्यंत गेलो तर नाडीशोधन आपला पूर्ण होईल आणि त्याचे फायदे आपल्याला मिळतील. तर उडियान बंधासहित आपण कसे करायचे कुंभक ते पाहूयात. 4 प्रकार आपण पाहिले, हा 5वा प्रकार आहे. यामध्ये पहिला प्रकार जो होता तोच इथे रिपीट, पण उडियान बंधासहित. अर्ध्या नाकपुड्या बंद, पहिले दीर्घ श्वास घ्यायचा आहे किंवा जो सहज श्वास सुरू आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण श्वास घेतलेला असेल तेव्हा आपण तो बाहेर सोडल्यानंतर तो श्वास बाहेरच रोखून ठेवायचा. रोखून ठेवल्यानंतर नाकपुड्या बंद, पोट आतमध्ये, पोटाचे स्नायू आतमध्ये खेचून घ्यायचे. जसे आपण मूलबंधमध्ये जेनिटल्स वरती खेचून घेतले तसं उडियान बंधामध्ये पोटाचे स्नायू आहेत ते आतल्या बाजूने, कण्याच्या बाजूने खेचून घ्यायचे आणि पोटातल्या सगळ्या अवयवांना, आतड्यांना एक चांगल्या प्रकारे मसाज घडवून द्यायचा. म्हणून त्याचे जे परिणाम आहेत ते आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी, जठरअग्नी प्रदीप्त होण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये सगळ्या क्रिया उत्तम चालाव्यात, आपण तेजस्वी असावे, ओजस्वी असावे, शरीराचं आरोग्य चांगलं असावं, यासाठी हा उडियान बंध महत्त्वाचा ठरतो. मग इथे तुम्ही जेव्हा दीर्घ श्वास घ्याल त्यानंतर तो श्वास सोडा. सोडल्यानंतर नाकपुड्या पूर्ण बंद असू देत, पोटाचे स्नायू असे आत घ्या.
पोटाचे स्नायू परत सैल केले की त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन त्याचीच आवर्तनं करत राहायची. आता इकडे आपल्या क्षमतेनुसार करा. आता 5वा प्रकार पाहिला. 6वा प्रकार परत अनुलोम विलोम. अनुलोम विलोम मध्ये उड्डाण बंद पाहू. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा. कुंभक न करता उजव्या नाकपुडीने तो सोडायचा आहे आणि सोडल्यानंतर बाह्य कुंभक. मग श्वास पुन्हा घ्यायचा नाही आणि त्यावेळेस पोट आतमध्ये घ्यायचं. परत पोटाचे स्नायू सैल करायचे आणि मग उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन तेच आवर्तन आपण दुसऱ्या बाजूने करावं. तर हे अनुलोम विलोम मध्ये उड्डाण बंद हा करायचा आपण. हे 6 प्रकार आपण पाहिले. आता जो 7वा आणि 8वा प्रकार आहे, हे 2 प्रकारांमध्ये मूलबंद आणि उड्डाण बंद हे दोन्ही प्रकार यामध्ये रिपीट करायचे आहेत. तुम्हाला कुठलाही प्रकार यामध्ये समजला नाही एकदा ऐकून तर तुम्ही परत पहा, पण चुकीचं करू नका. तो परत पाहून नीट लक्षात येऊ देत. लक्षात आल्यावरच तुम्ही सुरुवात करा, म्हणजे कन्फ्युजन नको. तिथे तुम्ही बसलात की मग सरळ सलग त्याची आवर्तनं 10 किंवा 15 आवर्तनं तुम्ही करायची. तर हे जो 7वा आणि 8वा प्रकार आहे तो आपली 6 महिन्यांची प्रॅक्टिस, भरपूर महिन्यांची प्रॅक्टिस, वर्षभराची प्रॅक्टिस झाली बाकी सगळ्या प्राणायामांनी, किंवा तुम्ही जर आता सरावात असाल रेग्युलर तर तुम्ही 7वा आणि 8वा प्रकार आहे तो करू शकता. हा प्रकार आपण जाणून घेऊयात. पहिला जो प्रकार होता तोच इथे तसाच करायचा आहे. अर्ध्या नाकपुड्या बंद करायच्यात. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर दोन्ही नाकपुड्या बंद करायच्यात आणि बंद करून मूलबंध लावायचा अंतरकुंभकासहित. मग मूलबंध सोडायचा आहे आणि मग श्वास सोडताना परत अर्धाच नाकपुड्यांवरती दाब पाहिजे. मग श्वास सोडायचा आणि श्वास सोडून पोटात. हे एक आवर्तन ज्यात अंतरकुंभकामध्ये मूलबंद, बाह्य कुंभकामध्ये उड्डाण बंद. आता शेवटचा प्रकार आपण पाहूयात. शेवटच्या प्रकारामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम आणि यात दोन्ही बंध आहेत. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा. डावी नाकपुडी बंद करायची, मूलबंध करायचा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. उड्डाण बंद. परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. मग बंद करून अंतरकुंभक करून मूलबंध, मग दुसऱ्या बाजूने सोडाल तेव्हा परत उड्डाण बंद. असे हे 8 प्रकार आहेत. हे 8 प्रकार आपण नीट समजून घेऊन प्रॅक्टिस करायची. आता सुरुवात आपण केली पाहिजे, कारण आपण जेव्हा रोज सराव याचा सगळ्याचा करू तेव्हा आपण त्यामध्ये एंटर करू. योग हे सुंदर साधन सोपे, ज्यास लाभले सुख समाधान, अशा माझ्या गुरूंनी अभंगाची सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर अभंग आहे. योग हे सुंदर साधन सोपे. हे साधन आहे, सोप्पं आहे, पण ते केव्हा, जेव्हा तुम्ही आचरणात आणलं तर. सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे. आपलं जे शरीर आहे ते 72,000 नाड्यांनी भरलेलं आहे. अधिक सूक्ष्म नाड्या सुद्धा यामध्ये आहेत. या सूक्ष्म नाड्यांमधून प्रत्येक पेशीपर्यंत ही चैतन्य शक्ती वाहत असते. आपली जशी नर्वस सिस्टम आहे, म्हणजे आपला जो मेंदू आहे ते 2 गोलार्धात विभाजला गेलेला आहे. एक आहे राईट हेमिस्फिअर आणि एक आहे लेफ्ट हेमिस्फिअर. जे राईट हेमिस्फिअर आहे तो आपल्या शरीराच्या लेफ्ट पोर्शन, डावा भाग जो आहे यावरती नियंत्रण साधतो. जो मेंदूचा उजवा भाग आहे तो शरीराच्या डाव्या भागावरती नियंत्रण साधतो आणि मेंदूचा जो डावा भाग आहे तो शरीराच्या उजव्या भागावरती नियंत्रण साधत असतो. म्हणजे हे कसं क्रॉस कनेक्शन आहे, तशाच या नाड्या सुद्धा आहेत. 36,000 नाड्या एका बाजूने, 36,000 नाड्या दुसऱ्या बाजूने, असे ते सिमिलर त्याचं वर्क आहे तो सुरू आहे. इतकी सुंदर व्यवस्था शरीरामध्ये आहे की आपल्याला या नाड्यांमध्ये सतत ते बदल घडत असतात आणि ते बदल आपण या अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायामामध्ये अनुभवू शकतो. प्रत्येक 45 ते 48 मिनिटाला आपल्या नाकपुड्यांमधून जी एनर्जी फ्लो होत असते ती चेंज होत असते. कधी कधी आपल्याला प्राणायाम करताना जाणवतं पहा, एक नाकपुडी आहे तिथून चांगला श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय, दुसरी नाकपुडी ती आपल्याला बंद आहे अशी जाणवते, पण आपल्याला कफ नसतो, आपल्याला सर्दी नसते, पण तरीसुद्धा ती बंद आहे अशी जाणवते. म्हणजे ती एकाच नॉस्ट्रिलमधून तो एअर फोर्स आहे तो सुरू असतो.
म्हणजे तिथेच ती एनर्जी असते, तशीच ती शफल होत असते प्रत्येक 45 ते 48 मिनिटाला. आपण मग त्यातलं सगळ्यात योग्य वेळ कुठला निवडावा, पूर्ण दिवसामध्ये सगळ्यात योग्य वेळ कुठली प्राणायामाची? तर योगी स्वात्मारामांनी हठयोग प्रदीपिकेमध्ये 4 वेळा सांगितलेल्या आहेत. म्हणजे नाडी शोधन प्राणायाम जर आपण 3 महिने जर सरावात आणला दिवसातून 4 वेळा, तर नाडी शोधन होणार असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. पण आपण आपल्या संपूर्ण रुटीनच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला तो वेळ आहे तो एकदाच आपण काढू शकतो. मग तो आपण पहाटेची वेळ निवडावी. मग यामध्ये कसं होतं, हे जे शफलिंग आहे 45 मिनिट्स टू 48 मिनिट्समध्ये जे शफल होत असतं सगळी एनर्जी, त्यामधून या 4 वेळा आहेत ज्या वेळेस हे फास्ट होत असतात. आणि जेव्हा हे फास्ट होत असते ते चालना असते, त्यामुळे इथे स्थिरतासुद्धा लवकर येते. आपण जेव्हा रेग्युलर फक्त एक जॉगिंग म्हणून धावत असतो तेव्हा आपण त्याकडे आपले मनात वेगळे विचार सुरू असतात. पण हेच धावणं कुठल्या तरी खेळामध्ये सुरू असेल, खो खोमध्ये सुरू असेल, कुठल्याही वेगळ्या खेळामध्ये सुरू असेल, तर त्या धावण्यामध्ये आपण किती धावतोय, कसं धावतो त्यामध्ये लक्ष नसतं. आपण कंटिन्युअस आपल्या स्टॅमिनाच्याही बियॉन्ड जाऊ शकतो, पुढे जाऊ शकतो. तर असं त्यामध्ये जेव्हा जलद गतीने हीच एनर्जी ती शफल होते तेव्हा त्यामध्ये स्थिरतासुद्धा लवकर येते. तर ही स्थिरता लवकर येणार त्या 4 वेळा कुठल्या? तर सूर्योदयाच्या आधीची वेळ, सूर्योदयाच्या नंतरची वेळ म्हणजे 5:40 ते 6:20. तसंच दुपारच्या वेळेस 11:40 ते 12:20, संध्याकाळच्या वेळेस 5:40 ते 6:20 आणि परत मध्यरात्रीच्या वेळेस 11:40 ते 12:20. या ज्या 4 वेळा आहेत त्यावेळेस फास्ट ही एनर्जी शफल होत असते आणि त्यामुळे आपण लवकर यामध्ये स्थिर होऊ शकतो. जेव्हा आपल्याला हे ब्लॉक जाणवते एक नाकपुडी, तेव्हा त्या नाकपुडीमध्ये पृथ्वी तत्व ॲक्टिवेट असतं. आता आपण जाणून घेतलं की हे जे शरीर आहे ते पंचतत्वांनी बनलेलं आहे. या पंचमहाभूतांनी म्हणजेच या पंचमहादेवांनी हे शरीर धारण केलेलं आहे. तर उजव्या नाकपुडीमध्ये जेव्हा आपल्याला पृथ्वी तत्व जाणवतं त्याच वेळेस डाव्या नाकपुडीमध्ये जलतत्व असतं. आपण आत्तासुद्धा ऑब्झर्व करू शकतो, जेव्हा उजव्या नाकपुडीमध्ये जलतत्व आहे तेव्हा डाव्या नाकपुडीमध्ये अग्नितत्व आहे. जेव्हा उजव्या नाकपुडीमध्ये अग्नितत्व आहे त्याच वेळेस डाव्या नाकपुडीमध्ये वायुतत्व आहे. जेव्हा वायुतत्व उजव्या नाकपुडीमध्ये आहे तेव्हा डाव्या नाकपुडीमध्ये स्पेस, आणि जेव्हा उजव्या नाकपुडीमध्ये स्पेस आहे तेव्हा डाव्या नाकपुडीमध्ये परत अर्थ एलिमेंट म्हणजे पृथ्वी तत्व आहे. तर अशी ही सुंदर व्यवस्था आहे आपल्या शरीरामध्ये आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये. म्हणून ही दिव्य म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै काय म्हणतात, शरीर हे साक्षात परमेश्वर आहे. शरीर हे परमेश्वराची चालती बोलती मूर्ती आहे. तर हे जर आपण नीट समजून घेतलं तर आपलं ऑब्झर्वेशन असेल ते खूप चांगलं होईल नाडी शोधन प्राणायाम करताना. आणि हे जे 4 वेळा आहेत याला संध्या म्हटलं गेलेलं आहे, संध्या. आणि आपण यावेळेस लवकर आपलं मन आहे ते एकाग्र करू शकतो. अशाच अनेक नाड्या आहेत, इडा नाडी, पिंगला नाडी, सुषुम्ना नाडी, कुहू, सरस्वती नाडी, विज्ञान नाडी, त्यानंतर चित्रा नाडी आहे. अजून अनेक नाड्या आहेत ज्यामुळे शरीरामध्ये बदल घडत, हस्तजीवा नाडी, गांधारी नाडी आहे. तर या सगळ्या नाड्या पायस्विनी असो, मग त्यामध्ये परत जर आपण नीट राका नाडी, अशा सगळ्याच्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम असतात. पण त्यामधून सुद्धा महत्त्वाच्या काही नाड्यांचा आपण अभ्यास पाहिलेला आहे, इडा नाडी, पिंगला आणि सुषुम्ना. पण अजून एक नाडी आहे कूर्म नाडी, ज्याचा उल्लेख महर्षी पतंजलीने सूत्रांमध्ये केलेला आहे, कूर्म नाड्या स्थैर्यम. मग कूर्म नाड्या म्हणजे काय, तर आपण ज्याला श्वासोश्वास म्हणतो हा या नाडीमुळे सुरू आहे, कूर्म नाडीमुळे. आणि यामुळे जेव्हा ती स्थिर होते तेव्हा आपलं मन स्थिर होतं. म्हणून ही महत्त्वाची नाडी आहे, त्याच्याविषयी आपण नीट जाणून घेतलं पाहिजे. कूर्म म्हणजे कासव. कासव कसा, तो पाण्यामध्येही असतो, तो जमिनीवर सुद्धा असतो, तो 2 रूपात असतो. तसं आत्ता आपण कसे आहोत, आपलं मन आहे ते आपल्या इंद्रियांमध्ये पण आहे, जे मी करून आपल्या सगळ्या इंद्रियांमध्ये ते वास करत असतो आणि ते इतर समोरच्या विषयामध्ये पण लगेच गुंततं मन. तसं आत आहे, बाहेर आहे. पण तेच मन कशा रूपात ते दोन्ही बाजूला असलं पाहिजे, तर विदेही अवस्थेत ते असलं पाहिजे. म्हणजे देही असोनी विदेही, देहात असून म्हणजे हे स्वरूपात असून, हे मन म्हणजे स्वरूप आहे, जाणीव आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येक वस्तू असो, विषय असो, संपूर्ण पृथ्वी असो, ही या चित म्हणजे काय, जाणीव, या जाणीवेच्या स्वरूपातच संपूर्ण ठिकाणी चालना आहे, ही विचार आहे, जीव आहे. तर हेच
कूर्म नाडी म्हणजे काय तर विदेही अवस्था, ही आपल्याला शांततेतून स्थिरतेतून प्राप्त होते, म्हणून कूर्म नाड्या स्थैर्यम हे सांगितलेलं आहे. इडा नाडीचं कार्य काय तर इडा नाडी म्हणजे आपली डावी नाकपुडी, पिंगला नाडी म्हणजे उजवी नाकपुडी. इडा नाडी याला चंद्र नाडी म्हटलंय, म्हणून चंद्राचा गुण काय आहे थंडावा. तर शरीरामध्ये जी थंड जे आपल्याला वाटतं थंडावा जो आहे तो या इडा नाडीमुळे आहे. शरीरामध्ये उष्णता आहे ती पिंगला नाडीमुळे आहे. तर या दोन्हीचा जेव्हा बॅलन्स असतो तेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं. आणि यामध्ये म्हणजे या संपूर्ण सृष्टीत पाहिलं तर आपल्याला व्यवस्था नीट दिसून येते. चंद्र अर्धा वेळ आणि सूर्य अर्धा वेळ, म्हणजे दिवस आणि रात्र जसं 12-12 तासांमध्ये डिवाइड झालेले आहेत, तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा दोन ऑपोजिट असलेले फोर्सेस उष्णता आणि थंडावा एकाच वेळेस दोन्ही नाकपुड्यांमध्ये आहे. मध्ये फक्त एक छोटासा पडदा आहे सेप्टम, हा सेप्टम आहे, त्यामुळे फक्त हे दोन्ही विभाजल्या गेलेले आहेत. अदरवाईज दोन्ही एक आहेत आणि मग ही श्वसन नलिका जाऊन फुफ्फुसांना मिळून संपूर्ण शरीरामध्ये हा श्वास जातो. तर जेव्हा आपल्याला रात्री झोप लागते तेव्हा मेलाटोनिन हे हार्मोन सेक्रेट होतं, त्यामुळे आपण झोपू शकतो. आता ही तर सहज व्यवस्था आहे, आपण रोज झोप घेतो, त्या निद्रेमुळे आपल्याला उत्साह असतो, आपण काम करू शकतो. आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे निद्रा, पण त्यावेळेस आपल्याला कधीच याची जाणीव नसते, म्हणून आपल्याला कृतज्ञता त्याविषयी नसते. खूप विषय पाहिले आपण, जगातले सगळे विषय अनुभवतो आपण, पण हे पूर्ण जीवन जगत असताना तो जीव आहे त्या जीवाविषयी आपण कधीही विचार करत नाही. आणि त्यामुळे आपण जेव्हा या प्रत्येक आपले रुटीन आहे या सगळ्यामध्ये जेव्हा आपण नीट पाहतो, हे सगळा अभ्यास केल्यानंतर यावरती जेव्हा चिंतन होतं तेव्हा आपल्याला झोपता उठताना ही व्यवस्था आहे ती आठवेल, याविषयी जाणीव होईल आणि त्याचं स्मरण होईल. आणि असं ईश्वर चिंतन आपलं सतत राहील. आणि त्यालाच नामस्मरण सांगितलेलं आहे संतांनी, सतत स्मरण असायला पाहिजे. मग हे सतत स्मरण आपल्याला जर व्यवस्थेचं असेल तर आपण कृतज्ञ असू. म्हणून हे सतत स्मरण आपल्याला योगासने प्राणायाम हे घडवून आणतात आणि आपलं नामस्मरण होत राहतं. तर आपण हा विषय पाहत होतो की इडा नाडीमुळे आपल्याला झोप कशी लागते. मेलाटोनिन हे हार्मोन सेक्रेट होतो आणि त्यामुळे आपल्याला झोप लागते. सकाळी उठल्यानंतर उत्साह असतो, जोम असतो, दिवसभरातली सगळी कामं आपण पटापट पूर्ण करू शकतो. ते पिंगला नाडीमुळे, कारण सेरोटोनिन हे हार्मोन सेक्रेट होतं. तर अन्न पचनाचं काम, विचार करण्याचं काम, बोलण्याचं काम, चालण्याचं काम हे पिंगला नाडी उष्णता त्यामुळे आहे. म्हणून आता पहा सूर्य आहे, आपण सगळी कामं करतोय, चंद्र आला की आपण शांत होणार, निद्रा घेणार आणि तेव्हाच सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट असतं. म्हणून पहाटे लवकर उठा. पहाटे लवकर उठून जेव्हा सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं ती वेळ घ्या, धरा, योग साधा, संधी साधा. तर ही व्यवस्था शरीरामध्ये अशा स्वरूपात आहे, ती नांदत असते. याविषयी आपण जाणून घेतलं, अनुभव घेतला तर यापेक्षा वेगळा आनंद दुसरा कोण नाही, कुठला नाही. तर ही जी ईश्वरी व्यवस्था आहे ही आपल्याला लक्षात आली पाहिजे. जग हे खूप सुंदर आहे, शरीर हे खूप सुंदर आहे, पण ही सुंदरता पाहण्यासाठी सूर्याचा प्रकाश महत्त्वाचा आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश पडल्यानंतरच आपल्याला जग किती सुंदर आहे ते दिसून येतं. पण तरीसुद्धा आपल्याला जी अंतर्दृष्टी आहे ती देण्यासाठी गुरु महत्त्वाचे असतात. म्हणून ही सृष्टी सुंदर आहे हे दाखवणारे सुद्धा गुरु तिथे महत्त्वाचे असतात. म्हणून नाडी शोधन प्राणायाम असो, हे सगळं योगाचं ज्ञान असो, हे जे आपलं चिंतन झालं ते माझ्या गुरूंच्या प्रतिभेतून आलेलं आहे. त्यामुळे त्या गुरूंच्या ज्ञानाचा प्रकाश आहे, त्या प्रकाशामुळे हा विषय तो मला नीट समजला, तुम्हाला सांगता आला, तो मला अनुभवता आला. त्यामुळे मी हा विषय आहे तो त्यांच्या चरणी अर्पण करते. तुमच्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.